बातमी राजकीय. पनवेलमध्येही भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा केला. मनसे कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटं मतदारांची यादी पोलिसांना दिली आहे. निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉड समोरही पुरावे दिले, मात्र कारवाई न केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर मनसे कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे. तर पैशांची ही पाकिटं देखील मनसे कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता यावर निवडणूक आयोग काही ऍक्शन घेणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा केलेला आहे. पनवेलमध्ये भाजपकडून पैशांची पाकिटं मतदारांची यादी पोलिसांना देण्यात आलेली आहे. पैसे वाटपाचा आरोप होतोय. हे बघा, हे ही माणसं आहेत, इथं. माझ्याकडे काय संबंध येत नाही, पण पकडतो दुसरे. अधिकारी आम्हाला अशा पद्धतीची यादी असते आणि कोणाला कोणाला पैसे दिले ते टिक केलेले आहे याच्यावर. ए आणि बी, हा हे बघा नाव आहे, हे सगळं टिक केलेलं आहे. इथे त्यांचे नंबर आहेत, मतदान क्रमांक आहे, मतदाराचं नाव आहे, पैसे दिल्याचे टिक केलेले आहेत. आणि टीआयपीएलचे कर्मचारी पैसे वाटायला भाजपतर्फे फिरतायत. महानगरपालिकेचा कर्मचारी फिरतोय भाजपतर्फे. तुम्हाला नावं पाहिजे तर नावं देतो तुम्हाला मी. कंप्युटर साईडमध्ये माझ्याकडे नावं पण आहेत त्यांची. आणि हे काम करा सर, तुम्ही हे पंचनाम्याला सुरुवात करा. हे पकडा, ही पॉकेट आहे. या कागद घ्या, पंचनामा करून तुमच्या हाताने फोडा आहे. त्यांना फोडून दाखवा.